श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप अशी छान माहिती सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला होळीच्या दिवशी हे उपाय करायचे आहे किंवा हे तोडगे करायचे आहे। तर ते केल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सारा बदल झालेला असेल। तुमचे जे ग्रह असेल, जे पीडा असेल किंवा जे त्रास तुम्हाला होत असतो, तो त्रासही तुमचा नाहीसा होण्यास मदत करेल हे तोडगे। आणि किंवा तुम्हाला अनेक प्रकारच्या ज्या नजर दोष असतात किंवा अनेक प्रकारचा जो त्रास असतो, तो त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला हे तोडगे करावं लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडून आणणारे हे मी तोडगे आज तुम्हाला होळीच्या दिवशी करण्यासाठी आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे। तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिला उपाय आहे की आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातल्याने होळीची पूजा करायची आहे। तर ते होळीची पूजा करण्यासाठी आपल्याला गाईचं तूप घ्यायचं आहे, नंतर 11 लवंगा घ्यायच्या आहे, 7 बत्ताशे घ्यायचे, 5 विड्याची पानं घ्यायचे आणि गोटा खोबरं घ्यायचे आहे आणि पुरणाचा नैवेद्य आपल्याला होळीला अर्पण करायचा आहे। त्यानंतर 2 नंबरला आहे की आपल्याला होळीस आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या। त्यानंतर गोटा खोबरं आहे, त्याला आपण तूप व्हायचं आहे आणि ते नैवेद्य दाखवून आपल्याला आपल्या सुख समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तो जो खोबरा आहे तो आपल्याला होळीत अर्पण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो काही त्रास आहे किंवा जी काही आपल्याला शारीरिक त्रास आहे तो निघून जाण्यासाठी किंवा अनेक प्रकारचे मानसिक त्रास असतात ते निघून जाण्यासाठी आपल्याला या दिवशी होळीच्या दिवशी आपल्याला काळ्या कापडामध्ये काळं कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि दिवसभर आपल्या जवळच म्हणजे अगदी आपण साडी घालत असलो तर साडीला आपल्या पदरात किंवा तुमच्या खिशात कंटिन्यू तुमच्या जवळ ठेवा आणि रात्री होळीच्या पूजनाला गेल्यानंतर त्या होळीमध्ये गुपचूप आपल्याला ती पुडी टाकायची आहे। त्यानंतरचा उपाय आहे की आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी 7 गोमती चक्र घ्यायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा आणू नये किंवा माझी मनातील सर्व कामना व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून आपण ते होळीमध्ये गोमती चक्र टाकायचं आहे। म्हणजे आपल्याला जे काही मनातील इच्छा असेल किंवा आपल्याला जे शत्रूचा त्रास असेल त्यापासून मुक्ती होण्यासाठी। त्यानंतरचा 5वा उपाय आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख असते ती आपण घरी आणायची आहे, त्यात थोडेसे मीठ टाकायचे व राई टाकायची, हे मिक्स करून आपल्या घरात जवळ कुठेही ठेवायचं आहे आपल्या घरामध्येच। त्यामुळे आपल्याला भूत प्रेत बाधा होत नाही, नजर दोष लागत नाही, अशा अनेक प्रकारचे आपल्याला ज्या अडचणी असतात त्या नाहीशा होतात। त्यानंतर 6 नंबरला आहे की होळीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी शंकराला 11 गोमती चक्र व्हायचे आहे। नंतर व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होत असते, यासाठी जर तुम्हाला नोकरीमध्ये किंवा व्यापारामध्ये खूप भरमसाठ यश पाहिजे असेल तर 11 गोमती चक्र घ्यायचे आणि ते शंकराला अर्पण करायचे आहे। नंतर 7 नंबरला आहे की आपल्याला नवग्रह दोष जाण्यासाठी किंवा आपल्या घरातील जे दोष जाण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला राख घ्यायची आहे होळीची, ती आपल्या संपूर्ण अंगाला लावायची आहे, त्याने आपल्याला स्नान करायचं आहे आणि शिवलिंगासही आपल्याला ती राख अर्पण करायची आहे, म्हणजे भस्म म्हणून ती शिवलिंगाला लावायची आहे। आणि नंतर आपल्याला गरिबांना अन्नदान करायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये एक चौमुखी दिवा, जसं एकमुखी दिवा असतो तसं 4मुखी दिवा असतो, तो 4मुखी दिवा आपल्याला या दिवशी घरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरातल्या देवांची पूजा करायची आहे। तर यामुळे आपल्या घरातील ज्या बाधा असतात त्या बाधा निवारण होण्याचं काम करत असतात। तर त्यानंतर आपल्याला 8 नंबरला आहे की जर आपल्याला नजर दोष झालेला असेल, आपल्याला एखाद्याची दृष्ट लागलेली असते, हाय लागलेली असते किंवा राहूचा दोष असेल तर त्यासाठी आपल्याला नारळाचा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे अख्खा नारळाचा जो गोळा आतमध्ये निघतो तो घ्यायचा, त्यात आपल्याला गोड तेल टाकायचं आहे, त्यात गुळाचा खडा टाकायचा आहे व तो नारळ आपल्या अंगावरून 7 वेळा उतारा करायचा आहे आणि तो होळीत आपल्याला टाकायचा आहे। त्यामुळे आपल्याला जे वर्षभर जो काही राहूचा त्रास असतो किंवा जे इतर जो कोणताही त्रास असतो तो नाहीसा होतो या तोडग्यामुळे। नंतर आपल्याला 8 नंबरला आहे की जर नेहमी आपली धनहानी होत असेल किंवा आपल्याकडे पैसा येतोय परंतु तो टिकत नाही किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्या ज्या वस्तू आहेत त्या हरवत असतात किंवा त्या सापडतच नाही, तर त्यासाठी आपल्याला
किंवा आपल्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर आपल्याला या दिवशी सकाळी मुख्य दारावरती, आपल्याला मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावरती आपल्याला गुलाल टाकायचा व तिथे आपल्याला द्विमुखी दिवा हा लावायचा आहे आणि त्या दिव्यात आपल्याला 11 काळे उडीद टाकायचे आहे आणि यावेळी प्रार्थना करायची आहे की माझी जी काही अडचण असेल तुमची ती आपल्याला सांगायची आहे आणि आपल्याला तो दिवा विझेल तेव्हाच आपण संध्याकाळी तो दिवा, ज्यावेळेस तो दिवा विझेल त्याच वेळेस आपण तो दिवा होळीमध्ये आपल्याला तो अर्पण करायचा आहे प्रार्थना करून. यामुळे तुमच्या ज्या धनहानी असेल किंवा पैशाबाबतीत ज्या समस्या असेल त्या सगळ्याही नाहीशा झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला 9 नंबरला आहे की तुम्हाला अनेक प्रकारची दुर्घटना होत असतात, आपत्कालीन दुर्घटना आपण म्हणतो त्याला, किंवा फार एकामागून एक अशी खूप सारे संकटे येत असतात. तर त्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला 5 लाल गुंजा घ्यायच्या आहे, 5 काळ्या गुंजा घ्यायच्या, लाल गुंजा घ्यायच्या, काळ्या गुंजा घ्यायच्या 5-5, एक नारळ घ्यायचं आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या. एक नारळ घेऊन आपल्याला होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या व नंतर त्या सर्व गुंजा ज्या आहे नारळ घ्यायचं आणि जी व्यक्तीला त्रास होतो किंवा घरातील जी करती व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तिथे उभा करायचं, तिची पाठ होळीकडे झाली पाहिजे आणि तिच्यावरून त्या गुंजा आणि नारळ हे उतारा करायचा आहे आणि तो होळीत आपल्याला ते नारळ आणि गुंजा टाकायच्या आहे. तर यामुळे नक्कीच त्या व्यक्तीला जे अचानक दुर्घटना होत असते किंवा अचानक संकट येत असतात त्यापासून त्याची मुक्तता झालेली असते. तर अशा प्रकारे हे साधे सोपे तोडगे तुम्हाला अगदी घरात करता येऊ शकतात, ते तुम्ही नक्कीच